उपस्थित सर्व परमादरणीय गुरुवर्य आदिनाथजी महाराज सर्व गुरु परंपरेला वंदन करतो आणि उपस्थित सर्व ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळी महाराजांचं नियोजनच असं असतं की साधक जागृत राहिला पाहिजे संसारामध्ये परमार्थामध्ये सर्व वर खाली त्याचा आलेख गेला पाहिजे हा विकास आमचा आतून विकास झाला पाहिजे परमार्थाचा प्रवास हा अंतर्यात्रा हा आतला प्रवास आहे हे सुरू कधी झालं खरं तर माणूस नावाची जात या पृथ्वी तलावर आली विज्ञानाच्या दृष्टीने असं म्हटलं जातं की या पृथ्वीचा जन्म 540 कोटी वर्षापूर्वी झाला विज्ञान सांगतं 340 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव या पृथ्वी तलावर जन्माला आला जीव चैतन्य जन्माला त्यानंतर लाखो जीव पृथ्वी तलावर त्या ब्रह्मदेवानी तयार केले असे म्हटलं 84 लाख केले असे 84 लाख स्वरूप तयार केलं त्याला टिचकी मारली आणि त्या सृष्टीमध्ये सोडून दिलं त्याच्यामध्ये ढेकून केला डास केला दिवसभरामध्ये आमच्या समोर जे दिसत आहेत पशुपक्षी ते प्रत्येक विविधता बघितल्यानंतर लक्षात येतं की चैतन्य रसरसून भरलेली ही सृष्टी तयार केली आणि हा क्रमविकास सुरू झाला आणि आपले 3 एक वडील आणि 2 चुलते असे 25 लाख वर्षापूर्वी त्यांनी दोन्ही हात वर सोडले तिघांच्यापैकी कोण वडील कोण चुलते आहे ते आपलं आपण तपासून घ्यावं लागते कारण गोरिला ओरांगुटान आणि चिपांजी हे 3 जण आपले पूर्वज आहेत त्यापैकी आपला कुठला आपला आपण ठरवायचा असतो त्यांनी हात वर केले सरपटणारा मेंदू हा खाली राहिला आणि विकसनशील मेंदू पुढे आला हा प्रवास असाच सुरू राहिला 90,000 वर्षापूर्वी माणसाच्या मेंदूमध्ये क्रांती झाली त्या क्रांतीमध्ये माणसाला बुद्धिमत्ता स्मरणशक्ती माहितीचं संश्लेषण आणि विश्लेषण सिंथेसिस आणि अनालिसिस करण्याची क्षमता आली 90,000 वर्षापूर्वी माणसाच्या मेंदूमध्ये 10,000 वर्षापूर्वी एक निओलिथिकल रिव्होल्यूशन झालं की ज्याच्यामध्ये माणूस स्थिर झाला शेती करू लागला आता त्याचा वेळ जो पोटाच्या भुकेसाठी जात होता तो आता स्थिर झाला आणि आता त्याची बुद्धिमत्ता सुरू झाली आणि मग काही हजार वर्षापूर्वी सुरू झाला नागरीकरणाला सुरुवात झाल्यानंतर तत्वज्ञानाचा अभ्यास सुरू झाला आम्ही भाग्यशाली आहोत की या मातीमध्ये हजारो वर्षापासून तत्वज्ञान आमच्यासाठी ऋषींनी आणि संतांनी ठेवलं असं म्हटलं जातं की हा जो विकास आहे क्रमविकास जो आहे त्या क्रमविकासामध्ये आपण कुठपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे माणूस नावाची जात तयार केल्यानंतर माणसामध्ये काही प्रधान म्हणजे काही जीवन आहे त्यापैकी कोणतं जीवन आपल्याला अपेक्षित आहे माझ्या अगोदर शास्त्रीजीने जे सांगितलं ते जीवन काही जीवन असतात ती निंद्य असतात आपण आपल्या भोवती अवतीभोवती तपासलं तर हा क्रमविकास आपला स्वतःचा स्वतः धन्यतेच्या जीवनापर्यंत करायचा आहे तर मग तो कसा काही जीवन निंद्य आहेत आपल्या आजूबाजूला आता तपासतोय आपण की गुन्हेगारीचं जगत आहे मी महाराष्ट्रभर फिरतो आहे पालकांच्या सोबत पालकांच्या सभा माझ्या सुरू असतात खूप विचित्र म्हणजे जी अवस्था बाहेर आहे आपण काही घटना आपल्याशी शेअर करतो आणि हे का धन्यतेचं जीवन जगण्यासाठी आमच्या आतमधली जिज्ञासा आणि प्रेरणा सातत्यानं आमच्या आतमध्ये आम्ही ठेवली पाहिजे कशासाठी ठेवली पाहिजे त्याचं कारण असं आहे की शास्त्रज्ञांनी सांगितलं की या देशातल्या मुलांचं वय वयात येण्याचं 2 वर्षानं कमी झालं आपण हिंसेच्या स्तरावर आपण बोलायला गेलो तर आपल्या लक्षात येईल मुंबईला 2 महिन्यापूर्वी 4थीतल्या 4 मुलींनी आपल्याच वर्गातले एका मुलाचा खून केला त्याचे 3 तुकडे केले आणि वर्गात टाकले जे जीवन निंद्य आहे त्याच्याविषयीचा विचार करतो आहे आणि ही निंद्य जीवन ठीक आहे ना 20, 25, 30 वर्षाच्या वरचे असती तर आम्ही मान्य केलं असतं पण हा स्तर कुठपर्यंत गेला हिंसेचा घृणेचा स्तर कुठपर्यंत गेला अहिल्यानगरमध्ये 8वीतल्या मुलानं 10वीतल्या मित्राचा खून केला शाळेतच दुपारी 3 वाजता जेवणाच्या सुट्टीमध्ये
सोलापूरमध्ये MBBS मध्ये शिकून शिक्षण पूर्ण झालेला मुलगा आपल्या घरी येतो आहे. वडील आणि त्याची सकाळी चर्चा होते, भेट होते आहे. वडील काहीतरी एक शब्द बोलतात म्हणून त्या मुलाला राग येतो आहे आणि मुलगा वडिलांच्या थोबाडीत मारतो. वडील सोलापूर मधल्या प्रथित यश महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, लोकप्रिय विद्यार्थीप्रिय प्राचार्य आहेत. त्यांचा स्वतःचाच एकुलता एक मुलगा सकाळी सकाळी थोबाडीत मारतो, हे सहन होत नाहीये म्हणून ते पळत सुटतात घरातनं आणि समोरून रेल्वेचा ट्रॅक आहे, त्या ट्रॅकवर उतरतात आणि रेल्वे येते आणि संपतात. तुच्छ जीवन आहे तुमच्या माझ्या अवतीभोवती आणि याचा आम्हाला कधी नाही राग येत. परमार्थिक व्यक्ती जर आम्ही लाखो जण असू या महाराष्ट्रामध्ये, तर माणूस नावाच्या जातीचं निंदत्वाकडे पोहोचलेलं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ह्या धन्यतेच्या जीवनाची का आवश्यकता. दुसरी गोष्ट, त्याच्यापेक्षा पुढचं जीवन म्हणजे निंदे जीवन म्हणजे जे सांगतात आपल्या अवतीभोवती जे चाललंय, जिथं बेईमानी आहे, जिथं फसवणूक आहे. कारण भवताल जर आम्ही तपासला तर असं लक्षात येतं आहे की वाईटांच्या जगामध्ये वाईटच पहिला येतो आहे आणि चांगल्यांचा गवगवा व्हायला तयार आहे. मग या वाईटांच्या जगामध्ये वाईटच येत असेल तर आम्ही आमच्या पोरांना शिकवायचं का की खोटं बोल? आम्ही आमच्या पोराला शिकवायचं की फसवणूक कर? आम्ही आमच्या पोरांना शिकवायचं का की बेईमानी कर? आम्ही एका टोकाला पोहोचलो. मी निंदे जीवनापासून धन्य जीवनाकडे मी आपल्याशी बोलतोय. 10 वर्षापूर्वी चेन्नई नावाच्या शहरामध्ये सुजित कुट्टन नावाचा मुलगा आहे. तो धावण्याच्या स्पर्धेमध्ये उतरला होता आणि त्याचे वडील इंटेन्सिव्ह केअर युनिट मध्ये हार्ट अटॅकने शेवटचा श्वास मोजत होते आणि तो स्पर्धेमध्ये उतरला होता. स्पर्धेत उतरून तो पहिला आला, त्याच्या गळ्यामध्ये मेडल होतं आणि त्यावेळी त्याचे वडील ICU मध्ये शेवटचा श्वास घेत होते. आणि त्यावेळेला चेन्नईमध्ये अनेक पालकांच्या सभा झाल्या आणि त्या सभेमध्ये विषय होता की सुजित कुट्टननं कुठं असायला पाहिजे. वडिलांच्या जवळ शेवटचा श्वास घेत असताना त्यांच्या माथ्यावरून हात फिरवत की मैदानावर असायला पाहिजे. आपल्या बाजूला ह्या निंद्य घटना घडत असताना आपण सगळेजण परमार्थ दोन, एक ऋणात्मक परमार्थ आहे आणि एक सकारात्मक परमार्थ. ऋणात्मक परमार्थ म्हणजे मी माझं फक्त कल्याण करणार, मी आतला विकास करणार, मी माझं चित्त शुद्ध करणार, मी माझं चित्त शांत करणार, आत्मस्वरूपाला पोहोचणार, हा ऋणात्मक. साने गुरुजींनी या परमार्थाविषयी म्हटलं की मी माझा एकट्याचा परम अर्थ मी गाठणार. पण आम्ही ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये राहून परम अर्थ जर आम्ही गाठला तर तिथपर्यंत. मी विनयानंद स्वामींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने यासाठी बोलतो आहे की त्यांची जी धडपड होती ती धडपड होती. ते जिथं काम करत होते त्या संस्थेमध्ये सुद्धा सकारात्मकता कशी येईल, त्या संस्थेमध्ये लोकांचा सुद्धा जीवनाचा स्तर उच्च कसा होईल, ते माणूस म्हणून त्यांच्या आयुष्याला उंची कशी येईल, ती धडपड होती विनयानंद स्वामींची. ऋणात्मक परमार्थाचा अर्थ मी आता आपल्याशी जो बोलतो आहे ते त्याच्या पलीकडे आम्ही ज्या वेळेला इथं काहीतरी घेतो, सकारात्मक घेतो, खूप उच्च दर्जाचं घेतो, त्यावेळेला आम्ही समाजामध्ये जाऊन मायक्रोब्स म्हणजे लस म्हणून काम करणं अपेक्षित असतं. म्हणजे आमच्या प्रभावानं आमचं घर, आमची गल्ली, आमचं गाव प्रभावित होणं अपेक्षित असतं. ऋणात्मक परमार्थामध्ये आम्ही घरात सुद्धा एकटे पडून जातो. मी कांदा लसूण खात नाही, सेपरेट चूल आमची, म्हणजे अख्ख्या घरावर संकट. मी पूजा करत असताना कुणी बोलायचं नाही, म्हणजे अख्ख्या घरावर संकट. लहान पोर असतील तर त्यांनी करायचं काय? त्याच्यासाठी शास्त्रीजी मगाशी सांगत होते की एक ज्ञानाची आवश्यकता. निंद्य गोष्टी आमच्या आजूबाजूला, आमच्या समोर निंद्य जीवन घडत असताना पुन्हा क्रमविकासामध्ये त्याच्या पुढचं जे जीवन आहे त्या जीवनाला तुच्छ जीवन असं म्हटलं. म्हणजे आमचं संसारी माणसाचं
मला बाहेर ते पाद्यपूजा करायचं चाललं होतं. मी स्वामीजींना म्हणत होतो, कशाला पापी माणसाची करताय पूजा? संसारी माणसाला दिवसात किमान 100 वेळा तरी खोटं बोलावं लागतं. बरं, मी अधिकारी असताना सुद्धा आम्हाला खोटं बोलावं लागायचं. बघून सांगतो, सांगून करतो, करून सांगतो, कारण सगळ्यांचं समाधान करू शकत नव्हतं. मग पदकमल कोणाचे असतात, चरणकमल कोणाचे असतात? की ज्याचं अखंड देह, ज्याची अखंड वाणी, ज्याची अखंड कृती ही परमशुद्धीला पोहोचले, त्या माणसाचं करायचं असतं. आणि विचारसागर रहस्यामध्ये सांगितलेलंच आहे की जो पोहोचलेला आहे त्यालाच नमस्कार करायचा. आणि हे मला विनयानंद स्वामीच सांगायचे. त्यालाच का नमस्कार करायचा? कारण त्याचं पुण्य येतं पोहोचलेल्या माणसाचं. आणि पापी माणसाच्या पायावर डोकं ठेवलं तर त्याचे पाप येतं. मग पुढचं जीवन मी आता म्हटलं की तुच्छ जीवन. आम्हाला आमच्या जगण्याचा कधी कंटाळा येत नाही. माऊली म्हणतात की पै पुंकी साची किडे की न किळसिंची. पोवातल्या किड्याला पोवाचा कधी किळस येत नाही. त्या पोवातला किडा असा आम्ही वर काढला तर ते तडफडतो. त्याला पुन्हा ज्या वेळेला पोवात आम्ही टाकू त्यावेळेला त्याला बरं वाटतं. तसं संसारी आमच्या माणसाचे आमचे काही पू आहेत. पू द्वेषाचे, मत्सराचे, माप काढण्याचे, गॉसिपिंग करण्याचे. आम्ही आत्मस्वरूपाचं वर्णन जे मागाशी चालू होतं ते आत्मस्वरूपावर येण्यासाठी खूप प्रयास. मला संस्कृत येत नाही पण ते बहुना जन्मना म्हणते असं शास्त्रीजी. खूप जन्म प्रयास केल्यानंतर आम्ही स्वरूपावर येणार. पण एक माऊलींची खूप सुंदर ओवी आहे. हे ऐकायचं कशासाठी? माऊली असं म्हणतात, धृतराष्ट्र त्या क्षणाला त्याला ऐकायची मानसिकता नव्हती त्याची. कारण 18व्या अध्यायाच्या 78व्या श्लोकाच्या अगोदरचा जो संजय आणि धृतराष्ट्राचा संवाद आहे, धृतराष्ट्र असं म्हणतोय सगळं अख्खी गीता ऐकली. म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, राजयोग आणि प्रत्यक्ष विश्वरूप दर्शनाचं ऐकलंय. एवढं सगळं ऐकल्यानंतर खरं अर्ध्या पाऊण तासामध्ये बुद्धीचा पालट होणं अपेक्षित होतं. सगळं झाल्यानंतर ते आणखीन म्हणतंय माझ्या पोराचं काय होणार सांग, विजय कुणाचा होणार सांग. केवढे भाग्यशाली त्यावेळेला माणसं होती की ज्यांनी भगवान श्रीकृष्णांना बघितलं. नुसतं भगवान श्रीकृष्णांना नुसतं बघितलं तरी लोकांची अवस्था बदलत होती, पालट होत होता. कितीतरी गवळणी आहेत की त्या गवळणीमध्ये नुसतं भगवंताला बघितलं तरी गवळणी झर 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 बदलायच्या, क्षणाक्षणात बदलायच्या. आणि हे सगळं ऐकल्यानंतर सुद्धा म्हणते की विजय कोणाचा होणार. त्याला सांगितलं जातं की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ, ज्याच्या आयुष्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत. असं असून सुद्धा काही ठिकाणी माऊली धृतराष्ट्राच्या विषयी म्हणतात की ऐसा म्हैसा भैसल. धृतराष्ट्राचं वर्णन करताना तो कसं आहे की एखादा म्हैसा म्हणजे म्हशीचा हजबंड, त्याला रेडा असं म्हणतात. तो जर चिखलामध्ये बसला तर तो जसा बसतो तसा. पण तरीही माऊली एका ठिकाणी असं म्हणतायत की आता जे ऐकलंय ते ऐकलेल्यानं एक ना एक दिवस धृतराष्ट्र मुक्त होणार. म्हणजे संसारी माणसानं एक ना एक दिवस, म्हणून आम्ही इथे येतो. उगं त्याला दुसरं कारण नाही. बाबा जाऊ द्या, त्या धृतराष्ट्रांच्या पेक्षा खाली आहे. कारण निदान भगवंताचं दर्शन अनेक वेळेला तरी झालं होतं त्यांना. अनेक वेळेला भगवंताचा आवाज तरी धृतराष्ट्रांच्या कानी पडला होता. दिव्य म्हणजे जे अवतारीच होते त्यांचा सगळं पडलं होतं आवाज. आणि जर माऊली त्यांच्याविषयी इतके आशावादी असतील तर आमच्या बाबतीत सुद्धा तो आशावाद असायला हरकत नाही. म्हणजे जरी तुच्छ जीवन असलं तरी विकासाला संधी काय? कारण आम्ही ऐकलंय, आम्ही ऐकतो आहोत. संसारी माणसाचं जीवन तुच्छ आहे आणि तुच्छतेकडून पुढचा प्रवास सुरू होतो तो स्तुत्य. ऐकून 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 ज्या क्षणाला आपल्याला वाटतं की विकासाच्या दृष्टीनं, आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं आम्हाला प्रवास करायचा, हे कधी वाटतं? माऊली असं म्हणतात की आपल्याला हे कधी वाटतं की आपल्याला पूर्वकर्माची बोच येते का? आपल्याला आतल्या अशांततेची, आपल्याला आतल्या दाहकतेची जाणीव होते का? म्हणजे निंद्यतेचा प्रवास, तुच्छतेचा प्रवास
स्तुत्यतेकडे होत असताना, म्हणजे आपण साधक म्हणून जगत असताना त्याला संत म्हणतात की साधकाचं जगणं हे स्तुत्य आहे, स्तुतिप्रिय. म्हणजे निदान तो इतर संसारी माणसासारखा नाहीये ना. निदान हिता आल्यानंतर तरी आम्ही एकमेकाला विचारतो साधना कशी आहे, बरी आहे का, म्हणजे असं विचारतो आपण एकमेकाला. आता जेवताना तुम्ही एकमेकाला ते विचारणार आहे, तुम्ही विचारणार नाही म्हणजे सासू काय म्हणते, सून काय म्हणते, किंवा तुम्ही पण विचारणार नाही की मराठा आंदोलनाचं कसं काय झालं, चुकलंच, असं तुम्ही विचारणार नाही. निदान या पवित्र भूमीवर तरी जी चर्चा आज संध्याकाळपर्यंत होईल ती संसाराची होणारच नाही. म्हणून आपलं जीवन स्तुत्य आहे असं संत म्हणतात. म्हणजे असं कुणाचं जे स्तुत्य जीवनाचं संवाद जो होतो तो साधनेवर होतो, विकासाच्या दृष्टीने होतो, म्हणून ते जीवन स्तुत्य आहे. इथं आल्यानंतर सुद्धा सोयाबीन काय जमलंच नाही, यंदा काय दर मिळतोय की नाही, FRP काय, ऊस परिषद कधी आहे, इथं आल्यानंतर सुद्धा ती चर्चा असेल तर आपलं जीवन स्तुत्य असू शकत. परम पवित्र भूमीवर आल्यानंतर दिवसभराची जी साधना आहे ती केवळ, कारण कर्मयोग त्याला असं म्हटलं की जी कृती आमच्या आयुष्यातली ईश्वराकडे घेऊन जाते त्याला कर्मयोग असं म्हटलं. कुठलीही काया वाचा मनाची कोणतीही कृती असू दे, ती प्रत्येक कृती की जी आमची ईश्वराकडे घेऊन जाते ती त्याला कर्मयोग. मग आजचा आमचा दिवसभराचा कर्मयोग हाच आहे की आमचा प्रवास स्तुत्यतेकडे. मग ती पहिली गोष्ट, आम्हाला इकडे येण्याची इच्छा, आमच्या आतमध्ये विचार करण्याची तीव्रता बदलण्याचं, पालटण्याची, माझं जीवन पालटण्याची तीव्र इच्छा मला झाली. कोणत्या गोष्टी मला आतमध्ये जास्तात. संत म्हणतात की पूर्व कर्माची बोच मला जास्ते. वाहून गेलेल्या आयुष्यापैकी त्या आयुष्यातली जी, कारण असं म्हटलं जातं की जो चित्रपट असतो किंवा जे चित्तावरचे ठसे असतात ते पुण्याईचे किंवा पापाचे असतात, चांगले किंवा वाईट दोनच ठसे असतात आणि त्रास तेच देतात. रात्री झोपताना आपण कधी विचार केला तर आमच्या दिवसभरामध्ये आम्ही ज्या चांगल्या आणि वाईट गोष्टी केल्या तेवढेच क्षण आम्हाला आठवतात, दुसरा दिवस आम्हाला आठवत नाही. तसं मी इकडं स्तुत्यतेकडे प्रवास सुरू करत असताना माझी ती बोच. दुसरी गोष्ट, माझं मलाच जाणवतं का मी आतून खूप अशांत आहे, माझ्या आतमध्ये खूप भगभग आहे, खूप रखरख आहे. अशांतस्य कुतः सुखम, अशांत व्यक्ती कधी सुखी होत नाही. आणि परमार्थाचा सगळा प्रवास आहे तो सुखाकडे आहे, नुसत्या सुखाकडे नाही, परमानंद सुखाकडे. मग मला सातत्यानं आतमध्ये माझं बोच जाणवते का की नाही बाबा, वाहून गेलेलं आयुष्य नाहीये बरोबर. म्हणजे त्या आयुष्याविषयी सातत्यानं माझ्या मनामध्ये सल आहे का, माझ्या आतल्या अशांततेविषयी. कारण मगाशी स्वामीजी गुरु शास्त्रीजी सांगत होते की तो प्रवास, आत्मस्वरूपाचा जो प्रवास आहे तो परमशांतीकडे घेऊन जाणार आहे, तो स्थिरतेकडे घेऊन जाणार आहे, तो आमच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंद आम्हाला प्रदान करणार आहे, कारण हा विकासच त्या दृष्टीने होतो. तिसरी गोष्ट चंचलता. मी म्हटलं की स्थिरच राहत नाही. आता निदान म्हणजे या आपल्या संप्रदायामध्ये एक गोष्ट आढळून येते की आपण बसलं की उठत नाही. ही गोष्ट खूप चांगली, मध्ये आधी उठण्याची संधीच नाही. मग ती दहशतीची आहे का आपली स्वतःला घालून घेतलेली ते आपल्याला माहिती. कारण चारित्र्य आणि शील याच्यामध्ये फरक आहे. वरून येतं ते चारित्र्य येतं आणि आतून येतं ते शील येतं. असं लोक क्या कहेंगे म्हणून आम्ही चांगलं वागत असो तर दॅट इज करेक्ट, आणि जे आतून येतं त्याला शील असं म्हणतात. म्हणजे महाविद्यालयामध्ये मुलगा मैत्रिणीशी बोलतो आहे रोज, आणि त्या दिवशी त्याचे वडील आले आणि वडिलांच्या बरोबर तो निघालाय कॉलेजच्या प्रांगणातून, आणि समोरून तीच त्याची मैत्रीण आली. तर तो असा वागतो वडिलांच्या बरोबर की जणू विवेकानंदच आहे. म्हणजे वडील बरोबर आहेत म्हणून मी चांगलं वागतो तर दॅट इज करेक्ट, दॅट इज चर्चा. पण मी महाविद्यालयामध्ये यासाठी आलोय की माझं पराक्रमाचं वय आहे, आणि या वयामध्ये मी पराक्रम नाही केला तर मला भविष्य असणार नाही, मला भविष्य अंधारामध्ये असणार आहे याची जाणीव आहे. आणि मी कुठेही दुसरीकडे लक्ष देत नाही, फोकस मी काम करतो आहे. तर दॅट इज आतून शील, आतून येतं ते शील. पैसे पडले 10 रुपये रस्त्यावर, कुणी नाही आजूबाजूला, पूर्ण खात्री झाली तरी घेत असताना सुद्धा त्याच्यावर अगोदर पाय ठेवला जातो मग पैसे घेतले जातात. दॅट इज करेक्ट. कागदच आहे, तुम्हाला लक्षात पण आलेला नाही तो 10 रुपयाचा किंवा 100 रुपयाचा कागदच आहे. दॅट इज शील. असं म्हणजे हा निर्मलतेचा, पवित्रतेचा प्रवास
आम्हाला सुरू करत असताना पुढचं जीवन आपण बघतोय की स्तुत्य जीवनाकडे आल्यानंतर आपलं आता सगळ्यांचं म्हणजे साधक म्हणून आपण जे जगतो आहोत त्या साधक म्हणून जगण्यामध्ये आमचा प्रवास दोन गोष्टीचा असतो. ज्ञानेश्वरी असू द्या, ज्या क्षणाला बोध झाली आणि परम सत्याच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली त्या क्षणाला माझ्या मनामध्ये मला साधना निवडण्याची वेळ येते. कुठल्या साधनेला मी सुरुवात करावी, माझ्या आयुष्यामध्ये कोणती साधना करावी, साधनेची निवड करण्यामध्ये आपल्या मनामध्ये कायम गोंधळ असतो. कारण आपण वेगवेगळ्या सत्संगाला गेलेलो असतो, आपण खूप मार्केटिंग केलेलं असतं. एकदा या संप्रदायाचं केलेलं असतं, एकदा त्या संप्रदायामध्ये केलेलं असतं. आणि भारतामध्ये तर 7,000 पेक्षा जास्त संप्रदाय आहेत आणि प्रत्येकाचं मार्केटिंग जोरात आहे. आणि आपण मग आपल्याला जम्बलिंग होतं की जसं माझ्या आया बहिणींना लग्नाला जात असताना साड्या निवडत असताना प्रत्येक वेळेला प्रश्न पडतो की ये पहनो की वो पहनो, शे घालू का ते घालू, ही पाठीमागच्या वेळेला घातलेली आहे आता नको घाला. हा निवडण्याचा साधना माझ्या आयुष्यामध्ये कोणती साधना निवडायची. कबीरदास खूप सुंदर सांगतात की ज्या साधनेमध्ये तुम्हाला सहजता वाटते आणि ती सहजता निरंतर अंतिम श्वासापर्यंत तुमची टिकणार आहे त्या साधनेची निवड आपल्याला करता आली पाहिजे. साधो सहज समाधी भली असते. हे का करायचं आहे, कारण साधना दोन गोष्टीसाठी आहे की चित्ताची शुद्धता आणि चित्ताची शांतता. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की चित्त शुद्ध चित्त शांत बरोबर ज्ञानाचं प्रकटन. अशुद्ध चित्तामध्ये आणि अशांत चित्तामध्ये ज्ञान प्रकट होत नाही. तुम्ही शास्त्रीजींच्या चेहऱ्याकडे बघा किंवा मगाशी त्यांनी ज्या ओव्या ज्या ताकदीनं सांगितल्या त्या ताकदीनं आपल्या हृदयापर्यंत पोहोचलेलं असलं तर आपलं चित्त शुद्ध आणि चित्त शांत. शास्त्रीजींना त्या शांतता का आल्या त्या ज्ञानाचं, कारण चित्त शांत आणि चित्त स्थिर असल्यामुळं शांत असल्यामुळं त्या सहजगत्या त्याचं निरूपण ही त्याच सहजगतीनं, कारण ती सहजता आहे अखंड आयुष्याचा त्याग, अखंड आयुष्याची साधना आहे. तसं मलाही माझ्या जगण्यामध्ये सहजता येण्यासाठी चित्ताची शुद्धता आणि चित्ताची शांतता पाहिजे. चित्ताची शुद्धता काय येते, माऊली असं म्हणतात की आमचं कर्म शुद्ध असलं पाहिजे आणि साधना निरंतर असली पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टी जर आयुष्यभरामध्ये असतील तर चित्त शुद्ध आणि चित्त शांत होतं. साधना मग चित्त शुद्ध कशानं होतं, निष्काम कर्मानं होतं. आणि चित्त शांत कशानं होतं, साधनेनं होतं. कर्म दिवसभराचा कर्मयोग आहे तो म्हणजे त्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं की मानवी जीवनामध्ये काही नियम आहेत. त्यापैकी पहिला नियम आहे की जे नियम करता येतात आणि मोडता येतात असे काही नियम आहेत. 31 डिसेंबरचे सगळे नियम आहेत ते आपणच केलेले असतात आणि आपणच मोडत असतो. 31 डिसेंबरला आता माझं वजन 1 क्विंटल आहे. मी ठरवतो दरवर्षी 31 डिसेंबरला की आता कमी करायचं आहे, पण पुढच्या वर्षीपर्यंत आणखीन 5 किलो वाढलेलं असतं. पण माझा नियम मी 5व्या किंवा 10व्या दिवशी मोडतो. तुम्ही बघा 1 जानेवारी ते 10 जानेवारी रस्त्यावर गर्दी किती असते बघा, जिम मध्ये किती जण असतात बघा, त्या योगा सेंटरला किती जण असतात बघा. सकाळी म्हणजे ते भासभूस करतात, अख्खा ऑक्सिजन ते 2च संप्रदाय घेता येतात आता हल्ली. उठले श्वास घे सोड, श्वास घे सोड, भस्त्रिका प्राणायाम आहे सगळे, कपालभाती. मग ते 10 तारखेपर्यंत चालतं, कारण नियम आम्हीच तयार करतो आणि आम्हीच मोडतो. हे नियम आहे. काही नियम करता येतात पण मोडता येत नाही. भारतीय संविधान मोडता येत नाही, सगळ्यांना पाळावं लागतं. रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायचं तर डाव्याच बाजूने चालायचं, उजव्या बाजूला केला की जमणार नाही. हे नियम आहे. काही नियम करता येत नाहीत पण मोडता येतात. सृष्टीचे नियम, उन्हाळा असेल तर छत्री, उन्हाळा असेल तर एसी लावता येतं, पावसाळा असेल तर छत्री घेता येतं, हिवाळा असेल तर हीटर लावता येतं. त्याला पर्याय म्हणून आपल्याला ते मोडतं. पण या विश्वामध्ये माणूस नावाच्या जातीसाठी
एक कर्माचा नियम असा आहे की तो आपल्याला बनवताही येत नाही आणि मोडताही येत नाही. आणि कर्माचा एक नियम स्वच्छ आहे, जे कर्म केले ते भोगल्याशिवाय संपत नाही पृथ्वीच्या अंतापर्यंत. मग ते कोण पण असू दे, राजा, रंक, फकीर, कुणी असू दे. त्याची उदाहरणं खूप कीर्तनकार, प्रवचनकार आपल्यामध्ये देतात की या नियमाला कोणताही अपवाद नाहीये, कुणी अपवाद नाही. मग कर्माचा हा जर नियम असेल तर नेमकं कर्मच आम्हाला जर बोच देत असेल तर कर्मशुद्धीसाठी दोन गोष्टी आहेत की कर्माचं शुद्धी करायची असेल, कर्मापासून मुक्ती, कर्म निष्काम करायचं असेल तर दोन मार्ग आहेत त्याला, की कर्मच कर्माला संपवणार, कर्मच कर्माची शुद्धता करणार, नसेल तर कर्माच्या विरुद्ध करावं लागेल. म्हणजे स्थिर बसावं लागेल. जे असं म्हटलं जातं की जो प्रवास आम्हाला करायचा आहे त्याच्या विरुद्ध गोष्ट आम्हाला करावी लागते. म्हणजे इथून आपल्याला मुंबईला जायचं असलं, इथून मुंबईला जायचं असलं आणि दोन गाड्या हेरल्याच्या स्टँडवर उभ्या आहेत, एक डायरेक्ट आहे बिना थांबाय आणि एक स्टॉप घेत जाते, तर आपण कशाची निवडणार? फास्ट. त्याच्यापेक्षा आणखीन फास्ट असेल, कोणीतरी म्हटलं माझ्यासारखं चला माझी इनोवा आहे 5-6 तासात पोहोचते, तिन्हीपैकी एक पर्याय निवडायचा असला तर. पुन्हा मुख्यमंत्री आले हेरल्यामध्ये, ते तुम्हाला म्हटले की चला आपली दोस्ती आहे जुनी, तुम्हाला मी माझ्या हेलिकॉप्टर मधून घेऊन जातो. बरं हे कशासाठी आहे? हा प्रवास कशासाठी आहे? फास्ट प्रवास. तिथं जाऊन आम्ही काय करणार असतो? झोपणार असतो. म्हणजे देगलूरकर महाराज खूप छान सांगतात की पंढरीला आम्ही ती गाडी निवडतो कारण तिथं जाऊन आम्हाला झोपायचं असतं. म्हणजे गतिमान कृती ही तुम्हाला स्थिर करण्यासाठी हवी असते, भविष्यामध्ये तुम्हाला शांत करायची असते. पण हा कर्माचा प्रवास सुद्धा स्थिर करत असताना जाणीवपूर्वक करायला, म्हणजे जाणीवपूर्वक स्थिर व्हावं लागतं. म्हणजे जडत्वानं कर्मयोग करत असताना त्या कर्माला समजून ते कर्म करावं लागतं. उगाचच कर्माचा त्याग करून जमत नाही. म्हणजे एक शेतामध्ये गुरं राखणारा एक माणूस मोठ्या झाडाखाली, पिंपरणीखाली झोपला होता. एक आला क्रियाशील माणूस इंग्लंडचा, त्याला सारखं कर्म केल्याशिवाय जमायचं नाही, त्याला वाईट वाटलं की हे झोपले. त्यानं उठवलं, तो म्हणाला का झोपलाय? म्हणलं काय नाही झोपलोय. म्हणलं असं झोपून कसं चालेल? मानवी जीवन एकदाच मिळतं, काम करावं लागेल, पुन्हा पुन्हा करावं लागेल, काय करायचं? म्हणलं काय करायचं? मग त्यानं खिशातले एक 200 रुपये काढले, त्याला दिले, म्हणले जा आंब्याचं सीझन आहे, 200 रुपयाचे आंबे घे, विक, संध्याकाळी पर्यंत तुझ्याकडे 400 रुपये येतील. बर मग तो म्हटलं मग काय होईल? 400 रुपये, उद्या आणखीन आंबे घे, अजून विक, मग तुझे 10,000 येतील. मग काय होईल? त्यानं मग काय होईल, मग काय होईल, बंगला, गाडी, मोटर सगळं झाल्यानंतर शेवटी वैतागला. मग काय होईल? ते म्हणले मग तू शांत झोपशील. मग तो म्हटला आता काय चाललंय? जर सगळा प्रयास शांततेसाठी, पण त्याची जी कृती आहे, समर्थ असं म्हणतात की एक आहे आळसी, एक आहे मानसी, दोन्ही म्हणू नये सारखी, वर्म जाणे तो पारखी. एक जीवनमुक्त आहे आणि एक मूढ आहे, दोन्ही शेजारी बसलेले आहेत, दोघांची कृती बाह्य दृष्टीनं एकच आहे पण आतून वेगळे आहेत दोघ जण. एक प्रकाशमान आहे आणि एक अंधारामध्ये आहे. चित्तशुद्धतेचा प्रवास मी आता म्हटलं की कर्मयोग श्रेष्ठ. प्रत्येक कर्म दिवसभरापासून संध्याकाळपर्यंत आम्ही जे जे करतो, विपश्यना साधनेचं एक सूत्र आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तथागत बुद्ध असं म्हणतात की दिवसभरामध्ये जगायचं आहे, ज्याला बुद्धत्वाकडे जायचं आहे, त्याची दिवसभराची नित्य साधना जगणं कसं असलं पाहिजे. ते असं म्हणतात की सब पापस्य अकारणम कुशलस्य उपसंपदा सचित्तस्य पर्योदपनम एतत्तव बुद्धानुशासनम. म्हणजे साधकाचं जीवन कर्मयोगाच्या आणि साधनेच्या दृष्टीने ते असावं कसं? सब पापस्य अकारणम. दिवसभरामध्ये मी जे कर्म करणार आहे ते प्रत्येक कर्म पापमुक्त असलं पाहिजे. काया वाचा मनानं जे मी करणार आहे, सब पापस्य अकारणम कुशलस्य उपसंपदा. माझ्या वाट्याला आलेली जी दिनचर्या आहे दिवसभराची, जी करणी आहे, जी करतो आहे, त्याच्यामध्ये माझं कौशल्य असेल. म्हणजे मी
कर्मचारी असेल, मी शेतकरी असेल, मी आणखीन कुणी, मी जर संसाराची निवड केली आहे, निवड केलेल्या संसारामध्ये मी जगतो आहे, तर ते करत असताना माझ्यामध्ये कौशल्य असलं पाहिजे. दिवसभराचं कर्म टाळून, म्हणजे परमार्थ हा संसारापासून, आम्ही संसार एकदा निवडला आणि संसारामध्ये स्तुत्य आयुष्य जगण्याचं ठरवलं तर आम्हाला सुट्टी नाहीये, कारण कर्म सुटायला सुट्टी नाहीये आम्हाला. एकदा स्वीकारलं, विवेकानंद असं म्हणतात की वैराग्य हे 8व्या 9व्या वर्षी जर तुम्हाला कळालं असेल तर तुम्ही वैराग्याकडे जा, तर तुम्ही संन्यास घ्या. पण जर नसेल, वैराग्याची जाणीव नसेल, संसार करा, लग्न करा आणि संसाराची सगळी कर्तव्य यथास्थित पार करा. संसार मुळातच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करीत जाता होत जातो फिका. म्हणजे संसार नासकाच आहे, म्हणजे म्हणून तो सोडून द्यायचा नाही संसार, तो मुळात नासका, पण तो विवेकानं करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे ते आमच्या कर्मयोगामध्ये आलं पाहिजे, आमच्या कर्मामध्ये आलं पाहिजे, तर तो कर्मयोग. कुशलस्य उपसंपदा माझ्या वाट्याला, कारण 4 प्रकारची कर्म करणारी 4 प्रकारची माणसं असतात. आपलं कर्म दिवसभराचं कसं आहे तपासा. अखंड आयुष्यभर अपयशात, म्हणजे कर्मच करत नाहीत अशी माणसं असतात. कारण मी जन्माला का आलो, मला जगायचं आहे कशासाठी, मला ह्या अलौकिक अद्भुत आयुष्याचं करायचं काय, या माझ्या जगण्याचं मला करायचंय काय, याचं कुठलंही ज्ञान नसणारी माणसं येतात, जगतात आणि मरतात. आला आला आणि हेला देऊन गेला. म्हणजे सॉल्मन ग्रँडीच्या कवितेसारखी, सोमवारी जन्माला येतात, मंगळवारी मोठी होतात, बुधवारी यांचं लग्न होतं, गुरुवारी यांना मुलं होतात, शुक्रवारी हे आजारी पडतात, शनिवारी लईच आजारी पडतात आणि आयतवारी येतात, जगतात आणि संपतात. संतांच्या भाषेमध्ये शरीरावरच येतात, शरीरावरच जगतात, शरीराच्या पुढचा. कारण शरीरानंतर मनाकडे गेले पाहिजे माणसानं, मनानंतर बुद्धीकडे गेले पाहिजे आणि बुद्धीनंतर आत्मस्वरूपाकडे. म्हणजे हा जो आतला प्रवास आहे साधकाचा, आता आपल्याला स्वतःला ठरवायचा आहे की आम्ही अजून शरीरावर आहोत का. आम्हाला इथं बसल्यानंतर तिकडं आज मेनू कुठला आहे हेच आठवणार आहे का. शरीरावरच आहे का आम्ही त्याच्या पुढचा मनाचा विचार करतो. मन सुखदुःखाचा विचार करतो, मन अनुकूल प्रतिकूलतेचा विचार करतो, मन संकल्प विकल्पाचा विचार करतो. पण ही जी व्यक्ती आहे जीवनामध्ये आली, जगली आणि गेली, दुसऱ्या प्रकारची डुप्लिकेट अपयशी माणसं असतात. डुप्लिकेट, यांना कळतं जगायचं कशासाठी आहे, प्रवचनालाही येतात, कीर्तनालाही येतात आणि ती तिकडं पण असतात. इधर भी हाय हाय उधर भी हाय, सगळं चालतं यांना, सगळीकडे संचार असतोय. म्हणजे नाथ महाराज म्हणतात की माशी सारखी असतात, ही विष्ठेवर पण बसतात आणि मधावर पण बसतात, पण यांना भान असतं की अग्नीवर बसायचं नसतं, कारण अग्नीवर बसलं तर जळून जातं, मरण येतं हे यांना माहित असतं. ही माणसं असतात, कळतं सगळं. ह्याच्यात मी पण आहे बरं का. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की हे प्रवचन चाललंय ते आजूबाजूंच्यासाठी चाललेलं आहे. अजिबात नाही. मी सुद्धा प्रवचन सांगतो ना ते माझ्या शुद्धीसाठी सांगतो, की मी मला तपासतो आणि आपल्यासारखे सगळे श्रोते तयार करतो की माझ्याकडे बघावं तुम्ही एकदा, मी कुठं चुकलो तर धरून आणावं, यासाठी मी बघर करत असतो. कारण तो जगण्यामध्ये दुसऱ्या प्रकारचा खालचा वरचा टप्पा आहे, तो कळत असतं पण वळत. मी आता घरी शेती करतोय, गेले 8-9 वर्ष झालं नोकरी सोडल्यानंतर. भांगलायला बायका येतात, त्यातली एखादी अशी खूप प्रामाणिक असते, तिचा कर्मयोग श्रेष्ठ असतो, अशी ती झर 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 भांगलत पुढे जाते. जिला कर्मयोग करायचा नसतो ना, ती मागणं तिला असा खडा मारते. ती म्हणते का तुझा काय पुतळा बांधायचा का, म्हणजे मी पण नाही करणार काम आणि तुला पण करू देणार नाही. डुप्लिकेट कळत असून सुद्धा. मी आता मगाशी सुरुवातीला जे वर्णन केलं ना की जग सुखी असावं, जग आनंदी असावं हे आम्हाला कळत असतं, पण आम्हीच तिथं तसं वागत नसतो. आपलं जीवन स्तुत्यतेकडे असेल तर आम्ही त्या दृष्टीने विचार करतो. त्याच्यापेक्षा वरची जी आहे कर्मयोग ज्याचा श्रेष्ठ आहे ते डुप्लिकेट यशस्वी असते. म्हणजे कळालेलं असतंय सगळं. लोकांनी परमार्थिक म्हणावं यासाठी सगळा संचार असतो. उपरी भगवा झाला ना मी, अंतरी वश्य माझ्यासारखी माणसं, वरून सगळं असतं. मी प्रशासनामध्ये यांचं वर्णन करायचो की ही साहेबाच्या पुढं पुढं करणारी असतात.
इथं 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 जनरेशन्स मी आजूबाजूला घेऊन बसतो नेहमी. 3 जनरेटर आहेत आता. मला काय कमी पडलं, कुठं गेलो की मला वर बसवतात आणि खाली जातात. म्हणजे ह्या असल्या प्रतिकूल वातावरणामध्ये एकट्याला सोडून खाली गेलं की मला कसं तरी होतं. खरं तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत ह्यानी आमच्या शेजारी बसलं पाहिजे, आमच्यासारख्यांचा उद्धार केला पाहिजे. कारण डुप्लिकेट यशस्वी माणसांच्या मध्ये आम्ही आलो. 3 पॉवरफुल सूर्य माझ्या आजूबाजूला बसल्यानंतर त्याच्यामधून मला बोलायचं आहे. त्यामुळे तुम्हाला थोडंसं ऐकायला त्रास होईल, पण आता मी बोलतोय डुप्लिकेट यशस्वी माणसं. डुप्लिकेट मी आता म्हटलं तर प्रशासनामध्ये यांचं ब्रीद वाक्य असतं, नाही तर म्हणायचं नाही आणि करायचं तरी नाही. साधना कशी करायची, सद्गुरूंच्या सेवा कशी करायची हे सगळं माहित असतं, पण हे जाणीवपूर्वक वाटत नाही. तर म्हणायचं नाही. माझ्याकडे अधिकारी, मी असताना माझ्याकडे अधिकारी यायचे, वर्ग 1चे काम विचारायला यायचे, नोटबुक घेऊन यायचे. मी म्हणायचो अरे 10 लाख मुलांच्या मधून तुमची निवड झाली आहे क्लास 1 अधिकारीची, आणि तुमचा बॉस तुम्हाला काय काम सांगतो ते लिहावं लागतं तुम्हाला. एवढ्या मोठ्या बुद्धिमत्तेची तुम्ही आहात, सांगितलेलं काम ऐकून घ्या, पण ते लिहून घेतोय. येस सर, येस सर, येस सर. आणि आठवड्यानंतर त्याला विचारलं की म्हणते नो सर, नो सर, नो सर. आम्हाला हे सगळं माहित आहे आमच्या परमार्थामध्ये. म्हणजे सच्चिदानंद म्हणजे काय, वस्तुनिरपेक्ष अस्तित्व, निरपेक्ष ज्ञान, सगळ्या परिभाषा, सगळ्या संकल्पना, माहिती सगळीकडे आहे. पण आम्ही नॉलेज पर्यंत जाऊन त्याचा पुढचा विकास जो आहे तो विजडम पर्यंत. मग परमार्थाचं सेवन केलेल्या व्यक्तीमध्ये, जगण्यामध्ये तो परमार्थ उतरून तो विजडम पर्यंत पोहोचला, तो शहाणपणापर्यंत. परमार्थिक व्यक्ती समाजामध्ये वावरत असताना लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की अरे आतून बाहेरून ही व्यक्ती जगते. मग तो श्रेष्ठतम, उत्कृष्ट, सक्सेसफुल. आपण ज्या स्तुत्य जीवनामध्ये बोलतो, स्तुत्य जीवनाविषयी बोलतो. मग ते जीवन मी आता मग आपल्याशी म्हटलं की त्या शुद्धतेचा प्रवास झालेली व्यक्ती ती कशी असते. कर्मयोगाची डेफिनेशन सांगत असताना माऊली असं म्हणतात की स्वकर्म कुसुमांची वीरा तोषा लागी होया. मग दिवसभराचं आमचं जे कर्म आहे ते कोणत्या पातळीवरचं असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे. श्रेष्ठतम कर्म जे आम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत आम्ही स्तुत्य आयुष्य जगत असतो. स्तुत्य याचा अर्थ की आपण सद्गुरूंच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी सांगितलेली वचनं 10 पैकी 2 तरी पाळत पाळत आम्ही त्यांच्या दिशेने निघालो आहोत, अशी आमची वचनं. कर्म शुद्ध होत असताना मी आता म्हटलं की कर्माची शुद्धता तपासत असताना माझं कर्म शुद्ध आहे हे तपासायचं कशानं. माऊली म्हणतात की त्याच्या मागची भावना कोणती आहे, त्याच्या पाठीमागचा हेतू कोणता आहे, आणि त्याच्या पाठीमागचा विचार कोणता. भावना, हेतू आणि विचार प्रत्येक कर्माच्या पाठीमागचा हा ईश्वराकडे घेऊन किंवा श्रेष्ठतम गोष्टीकडे घेऊन जाणार असेल तर ते आमचं श्रेष्ठ कर्मयोग. म्हणजे जसं की माझी आई बहीण ज्या वेळेला तांदूळ निवडते आणि तांदळातला खडा निवडते, त्यावेळेला खडा निवडत असताना तो तिचा कर्मयोग असतो. त्याचं कारण आहे, कारण तिचा कर्मयोग श्रेष्ठ करताना तिला माहिती आहे की हा तांदळातला खडा माझ्या लेकराच्या मुखामध्ये गेला, हा तांदळाचा खडा माझ्या पतीच्या घासामध्ये लागला तर माझा कर्मयोग श्रेष्ठ. संसारामध्ये मी मगाशी म्हटलं की आपल्या वाट्याला आलेलं प्रत्येक कर्म श्रेष्ठतम उच्चतेकडे घेऊन जाणार असेल तर तो आमचा श्रेष्ठतम कर्मयोग होतो. दुसरी गोष्ट, आपण आता कर्माच्या शुद्धतेविषयी तर बोललो, विचार कोणता आहे. जे कर्म करतोय त्याच्या पाठीमागचा, प्रत्येक कर्माच्या पाठीमागचा माझा विचार आणि त्याची परिणिती. पुढची गोष्ट मी असं म्हटलं की चित्त शुद्ध आणि चित्त शांत. कारण हा सगळा आपल्या संप्रदायाचं ब्रीदवाक्यही तसंच आहे, स्थिर, शुद्ध, स्थिर आणि पारदर्शक. स्थिर, शुद्ध, व्यापक आणि परिपूर्ण. शुद्ध, स्थिर, व्यापक आणि परिपूर्ण. म्हणजे ज्ञानानंद स्वामी उदाहरण द्यायचे की शुद्ध, स्थिर, व्यापक याचं उदाहरण देताना स्वामीजी त्यावेळेला म्हणायचे की पूर्वीच्या राण्या की ज्या वेळेला आरसा नव्हता त्यावेळेला आपलं प्रतिबिंब बघायचे, त्या चांदीच्या भांड्यात बघायचे. आरसा नव्हत्या त्या कालावधीमध्ये. किती भयानक काळ असेल ना. अर्धा तास आरशासमोर बसल्याशिवाय माझ्यासारख्याला बाहेरच पडता येत नाही. मी सुद्धा डांबरीकरण करून आलो.
म्हणजे मला सुद्धा परमार्थिक दृष्ट्या भोंदोय, कसं दिसावं याकडे माझं लक्ष आहे, पण मी आतून कसं असावं याच्याकडे माझं लक्ष नाहीये. ते ज्या क्षणाला माझ्यामध्ये येईल त्यावेळेला 100% परमार्थ माझ्यामध्ये. मी ज्या वेळेला अजिबात फिकीर करणार नाही, देहाची कसलीच फिकीर करणार नाही. खावे प्यावे ल्यावे बरे असावे, म्हणजे खायला पाहिजे प्यायला पाहिजे पण बरे बरे म्हणलं की तिथं कर्मयोग अशुद्ध झाला असं म्हटलं. म्हणजे स्वामी असं म्हणतात एक महाराज की पोहे दिलेत ठीक आहे ना, पण लिंबू मागितलं की समजायचं बल्ल्या झाला की आपण त्याच्या पुढं घसरले बरे असावे. आता मी विषय कुठला म्हणत, शुद्ध स्थिर व्यापक. स्वामीची उदाहरण द्यायची की त्या कालावधीमध्ये, हे उदाहरण आणखीन मी आता तरुण मुलांच्या पुढे सुद्धा देतो तरी मी आपल्याशी बोलतो. स्वामीशी म्हणायची की त्या चांदीच्या भांड्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब त्या वेळेला त्या राणीला बघायचं असायचं, त्यावेळेला ते चांदीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं जायचं. मग त्या चांदीच्या भांड्यामध्ये प्रतिबिंब दिसायचं असेल तर 3 गोष्टी पूर्ण करता यायला पाहिजे त्या भांड्यानं. म्हणजे भांड शुद्ध असलं पाहिजे, पाणी स्थिर असलं पाहिजे आणि पाणी शुद्ध असलं पाहिजे. तर आम्ही जर ईश्वराचे अंश आहोत, जीव म्हणजे जर अंश आहे त्याचा, तर जीवाचा शिव होण्याच्या प्रक्रियेमध्ये आमचं भांड स्वच्छ, म्हणजे आम्ही जे खातो पितो ते स्वच्छ असलं पाहिजे. म्हणजे श्रावणाच्या आदल्या अमावस्येकडे लक्ष नसलं पाहिजे आणि होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीकडे लक्ष असता कामा नये, त्याच्याकडे असेल तर ते जाऊन भांड शुद्ध असलं पाहिजे. दुसरी, भांड्यातलं पाणी स्थिर असलं पाहिजे, मन शांत असलं पाहिजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होता कामा. अपमान झाला म्हणजे कोई करे स्तुती कोई करे निंदा, शांत असलं पाहिजे. आता 12वीच्या बोर्डातली एक परिषद मुलगी पहिली आली गेल्या वर्षी उत्तर प्रदेश मध्ये. एवढ्या मोठ्या परिषद पहिली आली आणि तिची पहिली मुलाखत आहे. त्या मुलाखतीमध्ये तिला दाढी मिशा आहे आणि त्या दाढी मिशा असल्यामुळं त्या मुलाखतीच्या खाली तिला हजारो जणांनी ट्रोल केले. आता आमच्या गावात, आमच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये, फेसबुक युनिव्हर्सिटीमध्ये ट्रोलर्स खूप आहेत. आता सार्वजनिक संडासच्या बाहेरचे ट्रोलर संपलेले आहेत, कारण आता त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळालंय त्या सोशल मीडियावर घाण करण्यासाठी. अगोदर तिथं घाण करत होते स्टँडवरच्या मुतारीमध्ये, कॉलेजच्या मुतारीमध्ये, आता इथं घाण करतात. त्या माझ्या लेकीला ट्रोल केलंय भारतभरामध्ये, का तर तिला दाढी मिशी आहे, कारण हार्मोनल इम्बॅलन्स आहे. तिच्या दुसऱ्या मुलाखतीमध्ये तिला पहिला प्रश्न मुलाखतकाराने विचारलाय, का ग तुला वाईट नाही वाटलं, तुला ट्रोलिंग केलंय लोकांनी, तुला दाढी मिशावरून ट्रोलिंग केलंय? दुसरी मुलाखत बघा त्या लेकीची, ती खूप छान हसते आणि ती उत्तर देते की हे हार्मोनल इम्बॅलन्स आहे. आणि पहिली गोष्ट, त्या ट्रोलिंग मुळे मी भारताभरामध्ये माहीत झाले लोकांना, तिच्या चेहऱ्यावरचं स्माइल आहे ना, एखाद्या परिपक्व साधकाला सुद्धा एवढा मोठा अपमान पचवता येणार नाही. एवढा अपमान त्या लेकीनं पचवलाय 12वी नंतर. काय त्या आई बापानं तिला घडवलं असेल, केवढी मोठी विद्या दिली असेल त्या लेकीला, केवढं मोठं सामर्थ्य दिलं असेल की अपमान पचवण्याचं. अख्ख्या भारतभरामध्ये तिची निंदा होते आणि ती उत्तर देताना हसत उत्तर देते. आपण तर हसतच नाही, एक निदान आपण खोटच हसतो, दुसऱ्याची जिरल्यावर हसतो, दुसऱ्याचं वाटोळ झाल्यावर हसतो. पण ती बोरगी हसत सांगते मी भारतभरामध्ये फेमस झाले. आणि दुसरी गोष्ट, हे हार्मोनल इम्बॅलन्स आहे, माझ्या चेहऱ्यावर दाढी मिशा आहेत ना, हार्मोनल इम्बॅलन्स आहे. एक गोळी खाल्ली तर संपून जाईल, 5-5 मिनिटावर ब्युटी पार्लर आहे, तिथं गेले तर संपून जाईल माझं. ते शांत प्रचंड घनाघात होत असणारा अपमान सुद्धा पचवता येणं, म्हणजे स्थिर ज्ञान प्रकट होणारच नाही ना अस्थिर पाण्यामध्ये. म्हणजे त्या पाण्यामध्ये जर वादळ असतील तर ते प्रतिबिंब आम्हाला दिसणारच नाही ना, तितकं स्थिर दिसणार नाही. आणि तिसरं, ते गढूळ असतं कामाला. गढूळ कशा नसतं आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. उठल्यापासून झोपेपर्यंत स्वतःच्या आतमध्ये डोकावायची सवयच नसते आपल्याला. तो कसा आहे, तो कसा आहे, तो कसा आहे, सगळं माहित असतं आपल्याला, पण आपण कसे आहोत याचं कधी आम्ही चिंतनच केलेलं नसतं. ते सारखं ढवळत असतं दिवसभरामध्ये. दुसऱ्याचं चांगलं झालं की याचं ढवळच.
विनाकारण दुसऱ्याच्या चांगलं होण्यानं आपल्या पोटामध्ये सातत्यानं दुखत असेल तर समजून चालायचं की आपलं पाणी गढूळ आहे, त्याच्यामध्ये ज्ञानच नाही. म्हणजे मला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की मगाशी शास्त्रीजी इतक्या सुंदर ओव्या त्याचं निरूपण करत होते, मला का जमत नाही? कारण माझं पाणी सारखं ढवळतं. स्थिर, शुद्ध, शांत, व्यापक, परिपूर्ण. व्यापकतेविषयी विवेकानंदांचा एक खूप छान सुविचार आहे. स्वामीजी म्हणतात पापपुण्याची व्याख्या अनेक संतांनी अनेक प्रकाराने केली ती, पण विवेकानंदांनी पापपुण्याची व्याख्या कोणती केली? व्यापकता हेच पुण्य आणि संकुचितता हेच पाप. स्वामीजी म्हणतात की ज्या संप्रदायामध्ये तुमचा जन्म झाला त्याच संप्रदायामध्ये तुम्ही मेला तर तुमचा विकासच झाला नाही. म्हणजे तुम्ही मरायच्या अगोदर, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला बुद्ध व्हाल, तुम्ही ज्या वेळेला महावीर व्हाल, तुम्ही सिद्ध व्हाल, तुम्ही अरहंत व्हाल, त्यावेळेला तुम्ही विश्वाचे असाल, तुम्ही एका संप्रदायाच्या, अख्ख्या मानवजातीचे तुम्ही असाल, तरच तुमचा विकास झाला. तुम्ही जर तीच कट्टरता पाळून असाल, म्हणजे माऊली जरूर म्हणतात परी ते फळे संप्रदाय उपासा. संप्रदायाचा मार्ग हा आम्हाला अपरिहार्य आहे, एकाच वाटेनं चालावं लागेल. कारण सकाळी उठल्यानंतर सूर्य उजडल्यानंतर हजारो वाटा आमच्या समोर आहेत तिथपर्यंत पोहोचण्याच्या, पण एकाच वाटेची निवड करावी लागेल. कारण प्रवास खूप लांबचा आहे आणि त्या लांबच्या प्रवासाला एकच वाट निवडावी. पण एकदा निवडल्यानंतर तिथं पोहोचल्यानंतर मात्र कोणाचा द्वेष नाही, कोणाचा मत्सर नाही. स्वामीजी म्हणून तर म्हणायचे की जेवढी माणसं आहेत तेवढे धर्म असले पाहिजेत पृथ्वीला. जसं की भगवान महावीर म्हणायचे की अनेकांतवाद, प्रत्येकाचा विचार हा सत्य आहे. कारण तो सत्य का आहे? कारण तो ज्या परिस्थितीमध्ये जन्माला आला, त्याला जो भवताल भेटला, त्याची जी रुजवण झाली ती त्या मातीत झाली, म्हणून त्याचा विचार तो सत्य. पण विकासाची संधी आहे, तो तिथपर्यंत महावीर होण्याची व्यवस्था त्याच्या म्हणजे त्याच्यामध्ये ते बीज आहे, तर तो वृक्ष होणार आहे, तो तिथपर्यंत पोहोचणार आहे, तो जाणार आहे तिथपर्यंत. डे बाय डे म्हणजे साधक स्तुत्य जगणं तुमचं माझं आहे, ते कालच्या पेक्षा आज व्यापक, आजच्या पेक्षा उद्या व्यापक. डे बाय डे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. कालच्या पेक्षा मी आज आणखीन चांगला आहे, आणखीन चांगला आहे. ते माझं मला समजलं. म्हणजे काल माझ्या बायकोनं माझा अपमान केला तर मला करेक्ट व्हायला 7 दिवस लागले, आणि मी जर स्तुत्य जीवन जगत असेल, तसाच अपमान पुन्हा झाला तर तो 6 दिवसावर मला कव्हर झाला, 5 दिवसावर मला व्हायला कव्हर झाला. आणि आता काहीच वाटत नाही, काहीच वाटत नाही. या स्थितीला आलं की स्तुत्य जगायला सुरुवात. कितीही अपमान झाला, आता एक अपमान झाला की कव्हर व्हायला 7 दिवस. खाऊ का गिळू, मारू का, काय करू, हिकडनं पेचात आणू का तिकडनं पेचात आणू का, देवाला नवस करू का, आणखीन काय ते लिंबू टाकू का, काय ते तिकटण्यावर आमूक टाकू का, टिकून ह्याचा काटा काढू, हिकडनं काढू का तिकडनं काढू. असले विचार घोंगावत असतील क्षुद्र अपमानानं, खोट्या मोठेपणासाठी. तर तो अपमान तो त्याच्यासाठी नाही, शुद्ध ती व्यापकता ही माझी मला तपासते आली, माझी मला शुद्धता ती तपासते आली पाहिजे, मग मी तिकडे निघालो. स्वामीजींच्या म्हणजे परिवर्तन, एखाद्या शुद्ध व्यापक माणूस हा कसा व्यापक असो. स्वामीजींच्या आयुष्यामध्ये, स्वामीजी अमेरिकेला असताना रॉकफेलर नावाचा मोठा इंडस्ट्रियलिस्ट तिथं होता आणि खूप पैसे होते, पेट्रोलच्या खाणी होत्या. तो असा व्हाईट हाऊस मध्ये गेला तर अमेरिकेचे अध्यक्ष सुद्धा उठून उभे राहायचे. त्याला कोणीतरी सांगितलं की भारतातून एक खूप मोठे संन्यासी आलेले आहेत, आणि ते स्वामीजींना भेटायला स्वामीजींच्या खोलीत आले. आल्यानंतर संपत्तीचा अहंकार, माझ्याकडे संपत्ती आहे, आणि स्वामीजी काहीतरी लिहित होते त्यांच्या टेबलवर, त्या अमेरिकेमध्ये त्यांच्या घरात दिलेल्या त्या टेबलवर लिहित होते. ते आल्यानंतर ते उभे राहिले समोर, स्वामीजी लिहितच राहिले. यांना काय सवय लागलेली की माझ्याकडे मी श्रीमंत आहे तर सगळ्यांनी मी उतरलं की वाकलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे, पुढं पुढं केलं पाहिजे माझ्या लोकांनी. म्हणजे आम्हाला असं वाटतं ना सगळ्यांनी आमचा जय जयकार झाला पाहिजे, डिजिटल लागले पाहिजे, उतरलं की अशी माणसांची झुंड आली पाहिजे आमच्याकडे, की जय केलं पाहिजे आमचा, कारण आमच्याकडे ती छोटीशी गोष्ट. तसं त्यांना वाटलं की स्वामीजी माझ्याकडे बघत सुद्धा नाही.
राग आला त्याला, त्यानं स्वामीजींच्या टेबलवर अशी बुक्की मारली. ते म्हणले, मिस्टर यू डोंट नो हु एम आय. मिस्टर स्वामीजी, यू डोंट नो, तुम्हाला माहित नाही मी कोण आहे. स्वामीजी असे सहज उठले, त्यांच्या नजरेला नजर दिली रॉकफेलरच्या. ते म्हणले, येस मिस्टर रॉकफेलर, आय नो यू सिन्स युअर बर्थ. येस रॉकफेलर, मी तुला तुझ्या जन्मापासून ओळखतो. आणि काही प्रसंग असे सांगितले त्या रॉकफेलरला त्याच्या आयुष्यातले की त्याच्या मेंदूत जाळ झाला की हे कसं काय यांना कळालं. तो वैतागला, तो निघून गेला. आणि काही काळानंतर घरी गेल्यानंतर त्याला उपरती झाली आणि तो परत आला, चेकबुक घेऊन आला. स्वामीजींनी गेटवर बघितले, स्वामीजी पुढे गेले, स्वागत केलं त्या माणसाचं, त्याला घरी घेऊन आले. रॉकफेलर म्हटलं, कसं काय बदलला तुम्ही स्वामीजी, मागाशी तर उठायला तयार नव्हता, आता गेटपर्यंत मला न्यायला आलाय. स्वामीजी म्हटले, मी नाही बदललो, तू बदललाय, तू फिरून माघारी आलाय माझ्याकडे, तुला कळालं. कोरा चेक स्वामीजींच्या पुढे दिला भारतासाठी, त्यांनी चेक घेतला. मग पुन्हा आणखीन तो म्हणतो, अजून ती गेला नाही ना आत मोठेपणाचा, संपत्तीवान. यू मस्ट थँक मी तुम्हाला एवढा चेक दिलाय, कोरा चेक दिलाय तुमच्या. स्वामीजी त्याला सहज हसत म्हणले, यू मस्ट थँक मी, तू मला थँक्यू म्हण, कारण भारतासारख्या पवित्र देशाला दान करण्याची संधी मी तुला दिली, तू मला थँक्यू म्हण. व्यापकता आम्हाला आमचे सद्गुरू म्हणजे आपल्या संप्रदायामध्ये आपण डे बाय डे आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये व्यापक होत निघालो. चित्ताच्या शांततेसाठी निरंतर साधना असं म्हटलं मी. आता साधनेचं स्वरूप सांगितलं. एक विकार मी आता क्रोधाचा सांगितला किंवा आणखीन कुठला सांगितला. कुठलाही विकार माझ्या स्तुत्य जीवनामध्ये मी अनुग्रह घेतल्यानंतर, मी माझ्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केल्यानंतर त्याची जी तीव्रता होती माझ्या विकाराची, ती तीव्रता माझ्या साधनेनंतर कमी कमी होत निघाली का? मी आतून प्रशांत होत निघालो का? म्हणजे एकांतामध्ये लोकांत आणि लोकांतामध्ये एकांत, हे जे मी ऐकलं होतं ते मला अनुभवाला यायला लागलं का? म्हणजे माझ्या निरंतर साधनेचा परिणाम माझ्या जगण्यावर झालाय का? तो दिसायला लागला का? तो ठसा उमटला का? माझ्या जगण्यावर त्याचा ठसा उमटला. म्हणजे जसं की म्हटलं जातं की धन्य जीवनामध्ये ज्याच्यावर मुद्रा केली परमेश्वरानं आपली, ज्याला आपलं सगळं ऐश्वर्य दिलं, त्याचा संपूर्ण कायाकल्प होतो, त्याचा चेहरा, त्याचं सगळं, त्याचं जगणं वागणं, त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये संगीत येते. जे कृष्णमूर्तींचं वर्णन एकाने केलंय की त्यांचं जगणं असं होतं की ते चालताना असं सहज चालत, म्हणजे चालताना सुद्धा संगीत असायचं, बसताना सुद्धा असं सहज बसायचं. म्हणजे धन्य पुरुषाचं वर्णन करत असताना असं म्हटलं जातं की धन्यतेच्या प्रवासामध्ये माणसाला जे प्राप्त होतं ते काय प्राप्त होतं? पृथ्वीला आनंद होतो. तो ज्या कुळात जन्म घेतो त्यातल्या पूर्वजांना आनंद होतो. नुसता पूर्वजांनाचा आनंद होत नाही, तर तो जिथं जाईल तिथल्या सगळ्यांना तो आनंदी करतो. आपण स्तुत्य जीवनाला सुरुवात केली, साधना निरंतर सुरू झाली, शेवटचं सुद्धा जे काही आहे आवरण आहे ते सगळं तुटून पडलं. जसं की माऊलींचं तैसी दशेची वाट न पाहता, वैशेची आगावा न जाता, बालपणी सर्वज्ञता, तशी सर्वज्ञता आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये प्राप्त झाल्यानंतर, मी आता सांगितलं ना, स्तुत्यतेचा प्रवास एंड, हा साधना आत मुरली आहे आमच्या देहामध्ये, आमचं कल्याण झाले आहे, आमच्या जीवनाची यथार्थता झाली आहे. हे दिसतं कसं की असं म्हटलं जातं की अहंकार संपलेला असतो. धरतीला धन्यता वाटते का? कारण हा सत्पुरुष निराभार झालेला असतो. आम्ही सगळे भारानं जगतो कारण अहंकार आमच्यामध्ये. जितका अहंकार जास्त तेवढा व्यक्ती चालताना या पृथ्वीला भूकंप होतो. जेवढी अहंकारी व्यक्ती तेवढा पृथ्वीला भूकंप जास्त. सत्तेचा, संपत्तीचा, पदाचा, प्रतिष्ठेचा, मानाचा, अहंकारानं भरलेली व्यक्ती असेल तर या पृथ्वीला त्रास होतो. जेवढा अहंकार जास्त तेवढा पृथ्वीला त्रास. विनयानंद स्वामींच्याकडं विनयानंद हे नाव यथार्थ करत असताना आपल्या लक्षात येतं सतत विनम्रता. म्हणजे विनम्रता दोन प्रकारची असते.
मगाशी महाराजांनी सांगितले वरून आलेली आणि एक आतून. शरीर वाकलंय पण मन हाय तसंच होता. दोन्ही सुकणं सगळं आतलं. म्हणजे विचारोनी अहंकार सांडीचे. विचार करून करून साधना करून करून सद्गुरूंच्या कृपेला पात्र होऊन 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 अहंकार संपला. ही ओळखण्याची खून धरती आपल्यावर कृपा करते असे किंवा माऊलींची ते वाट कृपेची पुसतू दिशाची स्नेहेची भरितू जीवातळी अंतरितू आपला जीव. ते जातील तिकडं कृपेचा वर्षा. संत महापुरुष जाता लोक वाट बघत बसतात. नुसत्या संतांच्या येण्यानं समूहाला एक उत्सव प्राप्त होतो. उत्सव. काही माणसं अशी असतात की महफिलीमध्ये आलं की महफिलीला आनंद होतो आणि काही माणसं अशी असतात की ती महफिलीतनं निघून गेल्यावर महफिलीला आनंद होतो. ही सामान्य महफिल म्हणतो आहे. पण आम्ही स्तुत्य आम्ही साधकांचं आमचं जीवन आहे. तर आमच्या जीवनामध्ये एखादी व्यक्ती आल्यानंतर त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये आपल्याला त्याच्या आतमध्ये विश्वाचा अर्थ उतरलाय. त्याच्या हृदयामध्ये ती सगळी उतरलेली गोष्ट आहे. तू जीवाचा शिव झाला ते त्याच्या चालण्या बोलण्या वागण्यावरून. कारण अख्खं जीवन संगीत म्हणजे एखादी तार वाजावी तसं. ते वाट कृपेची पुसतो दिशाची स्नेहेची भरितो. तो जाईल तिकडं फक्त प्रेम देतो. फक्त प्रेम देतो. फक्त प्रेम. दुसरं काहीच नसतं. आणि सगळ्या परमार्थाचा शेवटच संतांनी सांगितलाय की प्रेम हा सगळ्या परमार्थाचा वृक्षपणा नव्हे. आणि ती प्रेमाची सहजता. अडाई अखर प्रेम का सांग. प्रेमाची अडीच अक्षर ज्याला समजली त्याला परमार्थ समजला. कारण प्रेम करत असताना साधनेवर प्रेम करावं लागतं. प्रेम करत असताना आपल्या जगण्यावर प्रेम करावं लागतं. प्रेम करत असताना आपल्या कर्मावर प्रेम करावं लागतं. आणि प्रेम या शब्दाचा अर्थ आहे लेना देना बंद है फिर भी आनंद है. प्रेम या शब्दाचा अर्थ की त्याच्यामध्ये कोणताही व्यवहार नसतो. अत्यंत शुद्धतेने जशी आई करते तसा प्रेम आम्ही करू लागलो तर मग ही सगळी सुटका आमची होते. त्या पूर्वजांना आनंद होतो. मगाशी म्हटलं माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्या आयुष्याचा धन्यतेचा प्रवास. आपण स्वतःला तपासायचं. आता आमचं जीवन निंद्य आहे तर निंद्य गोष्टीतल्या ज्या गुणवत्ता जी लक्षणं आपण मगाशी बघितली ती जी गुणवत्ता ती लक्षणं आमच्यामध्ये आहेत का. जी तुच्छ जीवन आहे संसारी जीवनाची त्याच्याविषयी आम्हाला सतर्कता आहे. आमचं जीवन भेसळयुक्त आहे. सद्गुणाने आणि दुर्गुणाने भरलेलं तुमचं माझं जीवन आहे. आमच्यातलं एवढीच गोष्ट आहे की साधनेने आम्ही नेमक्या मार्गावर आलेलो आहोत. मार्ग पकडलाय. हा मार्ग आमच्या आयुष्यातली जी फोलपोट आहे ती बाजूला टाकेल आणि जी योग्यता आहे ती आम्हाला घेऊन जाऊन आमचा तो प्रवास पूर्ण करेल. तिथपर्यंतचा प्रवास पूर्ण करेल. आणि हे व्यवहारामध्ये दिसलं पाहिजे. हे मला म्हणायचं असतं. शेवटचं उदाहरण देतो. मी मगाशी व्यथित का होतो की समाजात फिरताना खूप त्रास होतो. तुमची माझी पोरं राहतायत कोटा पॅटर्नला लातूर पॅटर्नला. 2-2 वर्ष पोरं तुमची माझी घरी येत नाहीत. लाखो MCQ सोडवत आहेत. आणि त्यावेळेला कोणीतरी मुंबईच्या हॉटेलमध्ये 85 लाखाला पेपर विकतो आहे. आम्ही एक चांगुलपणाची चळवळ आम्ही परमार्थिक आहोत ना तर आपला प्रसार आपला आता मी म्हटलं ना आपली शुद्धता ही पसरायला पाहिजे आजूबाजूला. कारण असं म्हटलं जातं की माणूस नावाच्या जातीनं आपण मरायच्या अगोदर पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज तयार करून मग मरायचा असतो. माऊली ज्या काळात आल्या भगवान श्रीकृष्ण ज्या काळात आले त्यावेळेला याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होती. पण आल्यानंतर यांनी ठरवलं की आम्ही आता आमच्या कर्तबगारीनं एक असा समाज तयार करू की ज्या समाजामध्ये केवळ अवघाची संसार असेल. आणि हा समाज सुखी राहण्यासाठी आणखी मी निघून गेल्यानंतर सुद्धा या चांगुलपणावर या दिव्यत्वावर प्रेम करणाऱ्या लोकांच्यासाठी मी शब्द रूपानं माझी ज्ञानेश्वरी ठेवेल. आणि मग आमचं सगळ्यांचं कर्तव्य ते. माझं आवडतं उदाहरण आहे. आम्ही परमार्थिक आहोत हे व्यवहारामध्ये जसं म्हटलं ना इन्फॉर्मेशनचं रूपांतर नॉलेजमध्ये नॉलेजचं रूपांतर विजडम मध्ये. गुळ गोड आहे दिस इज इन्फॉर्मेशन. गुळ जिभेवर ठेवल्यानंतर ब्रेन मध्ये जो केमिकल लोचा जो ज्ञान झालं that is ज्ञान. आणि त्या गुळाचा उपयोग चिक्की मध्ये कसा करायचा पुरणाच्या पोळीत कसा करायचा दॅट इज विजडम.
परमार्थिक माणसाचं लक्षण कोणतं मी आता मगाशी सांगितले आपल्याला. तुम्हाला माहितीच आहे की नुसतं इन्फॉर्मेशन आहे, नॉलेज आहे आणि विजडम नसेल तर त्या ज्ञानाचा काय उपयोग होत नाही. म्हणजे एखादी सून असावी, यावी, घरी शिकलेली असावी, मॅनेजमेंट कोर्समध्ये PhD झालेली असावी, आईला कौतुक, त्या सुनेला सासूला कौतुक असावं, सुने लय शिकेलंय, मॅनेजमेंटमध्ये PhD झाली आहे, ती घेऊन जावी बाजारात. मी लहान असताना माझे सगळे स्तोत्र गाणी पाठ होती ना, खूप पाठ होती. मग पाहुणा आलं की मला असं पुढे आणलं जायचं, मन मन. मी म्हणायचो त्यावेळेला, मी म्हणजे एक मॉडेल झालो होतो घरात. तशी सून सुद्धा दाखवायची. तिला घेऊन गेली सासू बाजारात, भाजी घ्यायची. सून लय शिकेलंय, मॅनेजमेंट स्किल मध्ये PhD झाली. शेवटची भाजीवाली मावशी अख्खा आयुष्य बाजारपेठेमध्ये भाजी टाकली, मावशीनं कॅसेट वाजवलं, सून लय शिकेले. बाजारातली मावशी म्हणली, होय तबाच वळखलं, टमाटोवर बटाटो घेतला. परमार्थाचा उपयोग आम्ही स्तुत्य जीवन जगत असताना तिथपर्यंत. आणि हे मग होतं का? मी आपल्या सगळ्यांची म्हणजे आजूबाजूला परमार्थ न करणारी सुद्धा अशी कितीतरी माणसं आहेत की ती खूप पवित्र आणि शुद्ध वाटतात. नमोकार मंत्रामधला जो शेवटचा मंत्र आहे भगवान महावीरांचा, सव्य साहू साधूनाम, बरोबर आहे ना? शेवटचा. वरील सिद्धांना नमस्कार, अरिहंतांना नमस्कार, आचार्यांना नमस्कार, शेवटचा मुनींना. आणि शेवटचा जो आहे, या समाजामध्ये ज्यांचा आचरण साधू सारखा आहे पण त्यांना माहित नाही की मी साधू आहे. आपल्याला माहित आहे की याला आत्मा म्हणतात, याला जीव म्हणतात, याला स्वरूप म्हणतात, आपल्याला माहिती आहे. पण त्यांना ते माहित नाही. पण त्यांचं आचरण इतकं शुद्ध आहे की त्यांचे साहीच्या साही धुतलेले आहेत आणि ते पवित्रेने जे जगतायत त्यांना सुद्धा नमस्कार. जे ते सत्संगाला येत नसतील, ते कोणत्या गुरुजींच्याकडे जात नसतील, पण त्यांचं आचरण इतकं विलक्षण आहे की सभ्य साधू, समाजातल्या त्या साधूंना नमस्कार. मग आपण सगळं आपल्याला आहे तर समाजामध्ये आपलं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. आम्ही समाजाचे मोठे भाऊ आहोत. आता सध्याच्या परिस्थितीत माझ्या देशासाठी आम्ही सगळे परमार्थाकडे वाटचाल करणारे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग साठी सगळं जग धडपडत आहे आजूबाजूला. म्हणजे ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, हे दिल मागे मोर साठी अख्खं जग धडपडत आहे. पण स्टँडर्ड ऑफ लाईफ साठी कोणी धडपडायला तयार नाही. एक उद्योगपती अशी आहे की तिच्या हातातला मोबाईल 5 कोटीचा आहे. एक उद्योगपती अशी आहे की तिच्या मुलाच्या लग्नामध्ये जी नर्तकी आणली होती तिचा काय त्याला म्हणायचं मानधन पाकिट 73 कोटीच होतं. आणि दुसऱ्या बाजूला एक याच देशातले की तिच्या अंगावरची साडी 500 रुपयाची. अमेरिकेतनं जरी भारतात यायची झाली तरी ती बिझनेस क्लासमध्ये जरी प्रवास करत असली तर तिच्या आजूबाजूच्या साड्यावाल्या लाखो रुपयाच्या असतात आणि त्या तिला केटल केडर म्हणून चिडवतात. ही हसते. भारतात येते. ओरिसामध्ये 1,500 हॉस्पिटल्स हिनं काढलेली आहेत की ती मोफत आहेत आदिवासींच्यासाठी. तिच्या दारामध्ये 1,00,000 1,50,000 लाख पोरं आजपर्यंत येऊन गेली. प्रत्येकाचं शिक्षण तिनं पूर्ण केलं. आपलं भाग्य आहे की ती कुरुंदवाडला शिकली. ती रस्त्यावरून निघाली तरी आमच्या नजर तिच्यावर देवी आली, देवी आली. कोणती साधना नाही, पण जे आयुष्य मिळालं त्या आयुष्यामध्ये जे सामर्थ्य मिळालं त्या सामर्थ्यानं अवघड जग सुंदर करण्याचा तिने प्रयत्न केला. खाली वागतात नजरा. इथं तर आम्ही करूच तिला नमस्कार, पण निघून गेल्यानंतर स्वर्गामध्ये सुद्धा देव तिची वाट पाहत असतील. देवी आली, देवी आली. तिला कळत आहे हे परमार्थिक जीवन आहे. आजूबाजूच्या जगातलं विष काढून टाका. कारण महादेव कुणाला म्हटलं जातं की निळकंठ जो विष कंठामध्ये धारण करतो आणि जगाला अमृत देतो त्याला म्हटलं आम्ही सगळे निळकंठ, आम्ही सगळे महादेव. फक्त आत्मसाधना स्वतःपुरती मर्यादित न राहता. कारण 10-15 वर्षानंतर पोरं तुम्हाला आणि मला प्रश्न विचारतील, बाबा आई कुठलं जग आमच्यासाठी ठेवलंस? कोणतं जग ठेवलंस? फसवणूक. जेवढ्या म्हणजे तुच्छ आणि निंद जीवन आहेत त्याचाच जर भरणा तुमच्या माझ्या अवतीभोवती असेल तर आमच्या स्तुत्य आणि धन्य जीवनाला कोणताच अर्थ उरणार नाही. ते जीवन आम्ही जगण्याचा प्रयत्न करावा. ते उदाहरण देत नाही कारण आपली 5 मिनिटं जास्त झालीत. आपला संप्रदायाचा नियम आहे वेळ म्हणजे वेळ. तर उरलेलं आपण पुढच्या वर्षी बघू. म्हणजे पुढच्या वर्षीचं बुकिंग केलं असं नाही. कारण मगाशी मी म्हटलं ना तुम्हाला खाली आणायचं आवश्यक. कारण आता जेवायला जायचं तर तुम्ही देहावर असला पाहिजे ना.
जर स्वरूपावर असाल तर तुम्ही जेवणार कसे, की बाबा इथं हे केलं, इथं हे केलं. म्हणून मी तुम्हाला देहावर आणण्याचा प्रयत्न केला. दुपारच्या सत्रामध्ये आता पुन्हा आपल्याला स्वरूपावर जायचं. म्हणजे एक कल, म्हणजे असं म्हटलं जातं की एक शेवटी सगळ्या गोष्टीचा परिणाम एकामध्ये झाला. स्वरूपाचं दर्शन म्हणजे काय, एकच, दुसरं काहीच नाही. एकांत म्हणजे काय, त्याचाच अंत आहे. असं दुपारी त्या स्वरूपाकडे आपल्याला झेप घ्यायची आहे त्या दृष्टीनं. आणि माझं भाग्य आज आहे की असे 3 जनरेटर घेऊन मला मध्ये बसता आलं. बोलत असताना कुठं चुकलं असेल तर क्षमा. जी काही सेवा झाली ती आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रतिष्ठित असलेल्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो. विनयानंद स्वामींना, कारण त्या माणसानं माझ्या आयुष्यामध्ये खूप प्रेमाचे क्षण दिले. बऱ्याचशा गोष्टींची चर्चा व्हायची, आमचे वाद पण व्हायचे, शास्त्रावर सुद्धा आमचे वाद व्हायचे. पण त्या माणसानं कधीच राग मनामध्ये धरला नाही. एवढं कुसपट सुद्धा, म्हणजे एवढे वाद होऊन सुद्धा निरंतर प्रेम करणारा माणूस. आणि नुसतं एक हास्य बघितलं तरी दिवसभराचा सगळा शी निघून जायचा. त्या माणसानं माझ्या आयुष्यामध्ये जेवढे धन्यतेचे क्षण मला दिले, जे प्रेम दिले, त्या प्रेमाला उतराई होण्यासाठी मी आज आपल्या सोबत आहे. त्या माणसाची आठवण, त्या माणसाची ज्या काही माणसं असे असतात की नुसती आठवण जरी आली तरी आत शुद्धता निर्माण होते. जसं की रावणाची आली तर काय होणार, जसं की रामाची आली तर काय होणार, जसं की कंसाची आली तर काय होणार, भगवान श्रीकृष्णाची आली सटकन बदल. नावात काय आहे, रूपात काय, आम्ही असं म्हणतो. अरे ज्यांनी इथं आल्यानंतर जीवन धन्य केलं त्यांच्या नावातच सगळं आहे आणि त्यांच्या रूपातच सगळं आहे, वेगळं काय आहे त्यांच्यामध्ये. आणि तेवढी जरी अनुभूती आपल्याला यायला लागली तरी शुद्धतेचा प्रवास सुरू आहे, शांततेचा प्रवास सुरू आहे. तो आपल्याकडून व्हावा ही प्रार्थना. पुन्हा 3 मिनिटं आपल्या आयुष्याची घेतली त्याबद्दल पुन्हा क्षमस्व. रामकृष्ण.